Hello students, how are you all? We started electrostatic topic and this is third lecture on this chapter. First lecture मध्ये आपण कुलम्स लॉ बद्दल स्टडी केले. आय होप सगळ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल. पर्टिक्युलरली यातला जो कुलम्स लॉ इन वेक्टर फॉर्म हा पार्ट आहे तो पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला याच्यावरती नीट जे एग्जाम्पल सॉल्व करायचे असतील तर. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच कन्सेप्टवरती म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स अँड कुलम्स लॉ या कन्सेप्टवरती काही इम्पॉर्टंट नीट जेई साठीचे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ फर्स्ट न्यूमेरिकल. आय राइट हियर फर्स्ट क्वेश्चन. 5 point charges each of value plus q are placed on 5 vertices of a regular hexagon of side L. Find the magnitude of force on a charge minus q placed at the center of hexagon. मी इथं ऑलरेडी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. So this is our a regular hexagon which has 6 sides आपल्याला माहित आहे. And if we draw the diagonals then we find here a center of this hexagon. Hexagon ला आपण polygon असेही म्हणतो. Now here 5 charges each of value plus q म्हणजे इथं जे 5 इक्वल चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, आर प्लेस्ड ऑन 5 व्हर्टायसेस ऑफ ए हेक्सागॉन. सो दीज आर दी व्हर्टायसेस. सो आय प्लेस प्लस क्यू चार्ज ऑन दीज 5 व्हर्टायसेस. म्हणजे इथं हा जो 6 व्हर्टायसेस आहे या 6व्या व्हर्टायसेस वरती चार्ज नाहीये हे लक्षात ठेवा. 5 चार्जेस आहेत इथं. अँड फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑन अ चार्ज. आणखी एक चार्ज आहे मायनस क्यू प्लेस्ड ॲट द सेंटर ऑफ हेक्सागॉन. सो हियर a charge minus q is placed at the center of this hexagon and we have to find the magnitude of force on this charge. म्हणजे आपल्याला या मायनस क्यू चार्ज वरती असलेला जो काही टोटल फोर्स असणार आहे किंवा रिझल्टंट फोर्स असणार आहे तो फाइंड आउट करायचा आहे. नाउ हियर द साइड लेंथ ऑफ दिस हेक्सागॉन इज कॅपिटल L. आता हेक्सागॉन असेल तर तुम्हाला जॉमेट्री माहित आहे. जर आपण हे डायगोनल्स असे कनेक्ट केले सगळे देन वी फाइंड दॅट दिस साइड और these triangles are equilateral triangles. हे geometry वरून ते equilateral triangles तयार होतात. Therefore sides of all these triangles will be equal and that's why distance of this minus q charge from all the charges will be capital L. या सगळ्या चार्जेस पासून म्हणजे प्लस क्यू जे व्हर्टायसेस वरती आहेत या मायनस क्यूचं डिस्टन्स सगळ्यांपासून किती मिळणार? कॅपिटल L एवढंच असणार आहे. नाउ दिस मायनस क्यू चार्ज एक्सपिरियन्सेस ए फोर्स. किती फोर्सेस त्याच्यावरती अप्लाय झाले असतील हा आपला आता गिवन चार्ज झाला. फोर्स बिटवीन मल्टिपल चार्जेस किंवा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन आठवा, त्यामध्ये आपण अशा टाइपमध्ये मल्टिपल चार्जेस असतील तर काय करायचं सांगितलं होतं. नाउ हियर दिस मायनस क्यू चार्ज एक्सपिरियन्स दी फोर्सेस ड्यू टू ऑल अदर चार्जेस. हा मायनस क्यू वरती किती फोर्स असतील मग? ना देर आर 5 फोर्सेस ऑन दिस मायनस क्यू चार्ज. यातला रिमेनिंग प्रत्येक चार्ज ह्या मायनस क्यू चार्ज वरती फोर्स अप्लाय करणार आहे. मग हे फोर्सेस डायरेक्शन मध्ये असतील तर कसे असतील डायरेक्शन या फोर्सची? नाउ हियर कन्सिडर फोर्स बिटवीन कॅपिटल ए म्हणजे चार्ज प्लेस्ड ॲट कॅपिटल ए अँड सेंट्रल चार्ज. या दोघांमधला फोर्स जर कन्सिडर केला. नाउ this is a plus q and this is a minus q charge. Therefore there is a force of attraction in between these two charges. जे दोघांमध्ये काय होणार आहे? अट्रॅक्शन होणार आहे. मग आपल्याला फोर्स कुणावरती असलेला कॅल्क्युलेट करायचा आहे? मायनस क्यू. सो दिस मायनस क्यू चार्ज एक्सपिरियन्स ए फोर्स इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शन बिकॉज दिस पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्ट्स दिस निगेटिव्ह चार्ज म्हणजे तो त्याला अट्रॅक्ट करणार आहे, रिपेल नाही. Therefore this is the direction of force FA म्हणतो मी याला. म्हणजे actually force on minus q due to A charge in this direction. Now see here capital D पॉइंटला जो चार्ज आहे प्लस q, this charge also applies force on this minus q charge. Now here there is a attraction in between these two charges also and this plus q charge attracts this minus q charge in this direction. So there is one more force in this direction. याला आपण म्हटलं FD.
Now see the direction of these two forces, FA and FD. These two forces are in opposite direction. मग ॲडिशन होईल का सबट्रॅक्शन होईल त्यांची? These two forces get subtracted. अपोजिट आहेत त्यामुळे त्यांचं ॲडिशन नाही, काय होणार? सबट्रॅक्शन. आणि मग यांचा रिझल्टंट किती असेल? तर आन्सर आहे 0. Why? Because FA and FD, these both forces are same. मॅग्निट्यूड मध्ये सेम कसे असतील? फोर्स FA लिहिला मी इथं. FA इक्वल टू कुलम्स लॉ जर अप्लाय केला आपण, then we can write this as 1/4 pi epsilon naught. This is our constant product of magnitude of two charges. हे दोन मॅग्निट्यूड घेतले मी, Q into Q. आता इथं तुम्ही म्हणाल मायनस Q आहे, मायनस साइन यूज करायचं नाही. लॉ मध्ये स्टेटमेंट असं होतं की दिस इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू चार्जेस, नॉट साइन. आपण फक्त त्या चार्जेसची मॅग्निट्यूड घेतोय, त्यामुळे इथं कुलम्स लॉ मध्ये शक्यतो साइन यूज करायचं नाही, निगेटिव्ह चार्ज असला तरीही. नाउ हियर Q into Q डिवाइडेड बाय L square. Why L square? Because distance between these two charges L. So this is FA. Then what is FD? FD कॅल्क्युलेट करायचे मला, कुलम्स लॉ अप्लाय करा. दिस इज अवर कॉन्स्टंट फोर्स बिटवीन these two charges. Now FD equal to two charges, तेच आहेत Q into Q. Distance between these two charge also L. Therefore these forces are equal but in opposite direction. Equal आहेत पण कसे आहेत? Opposite आहेत. And that's why these two forces cancels each other. हे दोन फोर्सेस अपोजिट असल्यामुळे काय झाले? कॅन्सल झाले. नेट फोर्स मायनस Q वरती 0 झाला. म्हणजे ह्या दोघांचा विचार केला आपण, म्हणजे A मुळे D चा फोर्स कॅन्सल झाला. नाव B आणि E चा विचार केला तर या दोघांमध्ये काय होणार सांगा? B चार्जला प्लस Q आहे, B पॉइंटला प्लस Q आहे, नि सेंट्रलचा चार्ज मायनस Q. सो अट्रॅक्शन होईल आणि मायनस Q वरती जो फोर्स असणार आहे तो असा अट्रॅक्शन फोर्स इकडे असेल. या दोघांमध्ये अट्रॅक्शन होईल, मायनस Q वरती इकडे फोर्स असेल. सो हियर दिस फोर्स FB म्हणायला इकडे फोर्स आहे तो आणि इकडे आहे तो FE म्हटलं. हियर FB आणि FE हेही काय होत आहेत? कॅन्सल होत आहेत, बिकॉज दे आर इक्वल, ऑल्सो इक्वल अँड इन अपोजिट डायरेक्शन. सो हे दोन फोर्सही काय झाले बघा इथं? कॅन्सल झाले. म्हणजे याच्यावरती अजूनही फोर्स नाही मायनस Q वरती. ह्या फोर्सला हा कॅन्सल झाला, या फोर्सला हा कॅन्सल झालाय. नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स इज 0 हियर. नाउ देर इज वन मोर चार्ज ॲट पॉइंट C. या C पॉइंटला आणखी एक चार्ज आहे आणि मग C पॉइंटला असलेल्या चार्जमुळे याच्यावरती जो फोर्स असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे असेल, मी याला FC म्हणतो. बट देर इज नो चार्ज ॲट दिस व्हर्टायसेस. इथं चार्ज नाही आता. सो this FC is the resultant or net force on this charge minus Q. कारण हा FC कॅन्सल होणार आहे का? नाही. जर इथं चार्ज असता तर कॅन्सल झाला असता. Therefore the net force on this charge FC equal to 1/4 pi epsilon naught into Q square लिहितो मी डायरेक्ट इथं, Q into Q square by L square. And this is our answer. This is the resultant force on charge minus Q placed at the center of this hexagon. हे लक्षात येते काय सांगितलं? थोडं इमॅजिनरी विचार करता आला पाहिजे. हे अट्रॅक्शनचं समजलं असेल सगळ्यांना. अट्रॅक्शन बद्दल आपण हे काय सांगितलं? एक पॉझिटिव्ह चार्ज असेल, एक निगेटिव्ह चार्ज असेल. आपण व्हेक्टर फॉर्म मध्ये कन्सेप्ट स्टडी करताना फक्त पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही घेतले होते आणि त्यामुळं त्यांच्यात काय होणार आहे? हा पॉझिटिव्ह असता तर रिपल्शन. सो देर इज फोर्स ऑन दिस चार्ज इन दिस डायरेक्शन, ऑन दिस चार्ज इन दिस डायरेक्शन, असे फोर्सेस असतील. पण जर एक निगेटिव्ह केला तर नाव दिस चार्ज इज निगेटिव्ह. नाव देर इज नो रिपल्शन. दिस टू चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. म्हणजे हा याला इकडे रिपेल करेल का अट्रॅक्ट करेल? इट विल अट्रॅक्ट. अँड देअरफॉर याला जर अट्रॅक्ट केलं देन दी फोर्स ऑन दिस चार्ज विल बी इन इनवर्ड डायरेक्शन. अट्रॅक्ट करेल ना तो, डायरेक्शन फोर्सची आता आउटवर्ड नाही इनवर्ड आली आणि त्या टाईपमध्ये मी ते सांगितलंय. आणि मग हे कॅन्सल होतात आणि दिस इज द रिझल्टंट ऑर नेट फोर्स ऑन दिस चार्ज मायनस Q विच इज प्लेस्ड ॲट दी सेंटर. आता यातच क्वेश्चन असा आला असता तर सगळ्याच ABCDEF आणि इथंही एक प्लस Q चार्ज आहे असा जर क्वेश्चन असता तर काय झालं असतं सांगा? इथे एक चार्ज असता तर हाही फोर्स काय झाला असता? इकडं असा एक आणखी एक फोर्स मिळाला असता आपल्याला FF आणि मग हे दोन फोर्सही कॅन्सल झाले असते. अँड देन द नेट फोर्स ऑन दिस चार्ज ॲट प्लेस्ड ॲट दी सेंटर इज 0.
नेट फोर्स या चार्जवरती असलेला काय झाला असता, 0 झाला असता. तुम्ही जर वेक्टरमध्ये ऐकलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला लक्षात आलं असेल की रिझल्टंट ऑफ ऑल दी फोर्सेस किंवा वेक्टर्स, कोप्लेनार वेक्टर्स, एकाच प्लेनमध्ये असलेल्या नंबर ऑफ वेक्टर्सचा रिझल्टंट हा नेहमी 0 असतो. कोप्लेनार वेक्टर्स असतील तर त्यांचा रिझल्टंट काय असतो, नेहमी 0 असतो आणि ते कॅन्सल होतात फोर्सेस एकमेकांना. नेट फोर्सची व्हॅल्यू इथं 0 मिळते आपल्याला. लक्षात आलं? या टाईपमध्ये हा आन्सर घेता येतं. आणि मग एखाद्या चार्जवरती नेट फोर्स जर 0 असेल, काय सांगतोय बघा, मी ह्या क्वेश्चन सोडवून झालाय, मी तुम्हाला एक थेरॉटिकल कन्सेप्ट सांगतोय ज्याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल्स विचारले जातात. नेट फोर्स ऑन दिस चार्ज इज 0 अँड इफ ए नेट फोर्स रिझल्टंट फोर्स on any charge is 0, then we call such charge is in equilibrium. आपण त्या चार्जला, तो चार्ज कशा आहे मध्ये आहे म्हणतो, इक्विलिब्रियम, म्हणजे त्याच्यावरती नेट फोर्स 0 आहे, तो रेस्टला आहे असं म्हणा. कारण सपोज मी या पेनला इथं प्लेस केलंय आणि याला जर मी रिलीज केलं तर हा खाली येणार ना. व्हाय? बिकॉज देर इज ए ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दिस पेन and that's why it drops down. हा खाली येतोय. पण जर याला मी असं इथं प्लेस केलं आणि सोडून दिलं तर तो इथंच राहणं पॉसिबल आहे का? तर पॉसिबल आहे. कधी? जर याला मी असं अपवर्ड डायरेक्शननं आणखी फोर्स अप्लाय केला काहीतरी करून आणि तो सेम फोर्स तेवढाच होता जेवढा त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता, तर मग काय करू शकतोय आपण? म्हणू शकतोय हा पेन इथंच थांबेल मग. आणि त्यामुळं हा जर इथंच राहिला स्पेसमध्ये सोडून दिलं तरी, then we call this pen is in equilibrium. हा इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. सपोज वी हॅव ए चार्ज, एक सिंगल चार्ज आहे स्पेसमध्ये क्यू एवढा व्हॅल्यू असलेला, फक्त सिंगल चार्ज आहे, बाकी काही नाही. आणि मी असा चार्ज प्लेस केला आणि सोडून दिला तर हा डाऊनवर्डला येणार बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशन. कोणता फोर्स असतो याच्यावरती? F इक्वल टू mg, वेट म्हणतो आपण त्याला. त्यामुळं हा डाऊनवर्डला येतो mg फोर्समुळं, चार्ज असला तरी. मग याला मला याला काय करायचं इथं, तर इथं मी याला जर सोडून दिलं, असं रिलीज केलं क्यू चार्जला, तर तो खाली जाता कामा नाही, खाली नाही गेला पाहिजे. तसाच तिथं जर थांबायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, तर आपल्याला या फोर्सला 0 केलं पाहिजे, ज्यामुळं तो त्याला जो खाली ओढणारा फोर्स आहे त्याला 0 केलं पाहिजे, तर मग तो तिथंच राहील. मग त्यासाठी काय करणार तुम्ही, आपण काय करूया, याला अपोजिट डायरेक्शननं याच्या एवढाच फोर्स अप्लाय करूया. आता चार्ज वरती फोर्स कसा अप्लाय करणार? मग काय केलं, मी इथे एक असा टेबल प्लेस केला, एक टेबल आहे आणि या टेबलवरती मी दुसरा एक चार्ज प्लेस केला. असा एखादा स्पियर वगैरे आहे, मेटल स्पियर आहे, त्याला चार्ज केला आणि तिथं मी प्लेस केला. नाउ दिस चार्ज रिपेल्स दिस चार्ज इन अपवर्ड डायरेक्शन. आता हा चार्ज याला कसा रिपेल करेल? अपवर्ड करेल ना. आणि मग या दोघांमधला फोर्स जो आहे, इलेक्ट्रिक फोर्स असतो ना रिपल्शनचा, तो फोर्स जर mg एवढा एक्झॅक्टली असेल तर हा चार्ज आता डाऊनवर्डला फॉल होईल का? नो, हा इथंच राहील ना. म्हणजे तो त्याला सोडून जरी दिला तर तो वरतीच राहणार असा. खालून त्याला आपण फोर्स अप्लाय केलाय आता दुसऱ्या चार्जचा यूज करून. आणि जर तो तिथं स्टेशनरी राहिला देन वी कॉल दिस चार्ज इज इन इक्विलिब्रियम. हा कशामध्ये आहे म्हटलं आपण? इक्विलिब्रियम. लाईक दिस, या चार्ज वरती जर सगळ्या कॉर्नर्स वरती चार्जेस असते तर याच्यावरती असलेला नेट फोर्स जो आहे तो किती आला असता? 0 आला असता. अँड देन वी कॉल दिस चार्ज इज इन इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमची कंडिशन जी आहे ती लक्षात आली असेल सगळ्यांना. सिंपल कंडिशन आहे, याचा आपण यूज करतो इथं. आता हे काय, याच कंडिशनला मग इक्विलिब्रियम असतो का? तर याच्यावरती एक्झाम मध्ये वेगवेगळ्या टाइप मध्ये क्वेश्चन्स विचारतात. सपोज वी हॅव हियर ए स्क्वेअर ऑफ साइड L and 4 charges are placed on the vertices of this square. 4 charges मी या 4 vertices वरती प्लेस केले. Now there is one more charge plus q, small q. At the center of this square, diagonal cross जिथं होता तिथं सेंटर म्हणतो आपण, आणि इथं मी एक प्लस क्यू, स्मॉल क्यू चार्ज प्लेस केला. अँड व्हॉट इज द नेट फोर्स ऑन दिस चार्ज? याचा फोर्स कसा कॅल्क्युलेट करणार? नाउ दिस स्मॉल क्यू एक्सपिरियन्सेस 4 टाइप्स ऑफ 4 फोर्सेस. ऑल अदर 4 चार्जेस अप्लाइज फोर्स ऑन दिस सेंट्रल चार्ज. आता या स्मॉल क्यू चार्जचं या प्रत्येक कॉर्नर पासूनचं डिस्टन्स सेम आहे बिकॉज दिस इज ए स्क्वेअर. आणि डिस्टन्स सेम असेल तर या प्रत्येक चार्जमुळे अप्लाय झालेला फोर्स. आता या दोघांचा विचार करा. नाउ देर इज ए रिपल्शन इन बिटवीन दिस 2 चार्जेस. या दोघांमध्ये काय होणार? रिपल्शन.
आपल्याला फोर्स कुणावरती असलेला घ्यायचा आहे, स्मॉल क्यू. देन दिस कॅपिटल क्यू रिपेल दिस चार्ज स्मॉल क्यू. याला असा इकडं काय करणार, तो रिपेल करेल ना. सो दी फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. हा कॅपिटल क्यू याला इकडं काय करेल, असा रिपेल करेल. नाउ दिस कॅपिटल क्यू ऑल्सो रिपेल दिस चार्ज इन अपोजिट डायरेक्शन. या डायरेक्शनने रिपेल करेल. आणि हे दोन फोर्स इक्वलच असणार आहे, कारण कॅपिटल क्यू स्मॉल क्यू दोघांमधलं डिस्टन्स सेमच असणार आहे. आणि मग फोर्सही सेम, अपोजिट, इक्वल आणि इक्वल मॅग्निट्यूडचे अपोजिट डायरेक्शनना फोर्स असतील एक्झॅक्टली अपोजिट, तर ते कॅन्सल होतात. सो नेट फोर्स 0. तसंच सेम या दोघांमध्ये दिस कॅपिटल क्यू चार्ज रिपेल दिस चार्ज इन दिस डायरेक्शन अँड दिस कॅपिटल क्यू चार्ज रिपेल दिस चार्ज इन दिस डायरेक्शन. आणि मग हे दोन फोर्सही काय होतील, कॅन्सल होतील, इक्वल आणि अपोजिट असल्यामुळं. देअरफॉर नेट फोर्स ऑन दिस चार्ज इज ऑल्सो 0. परत नेट फोर्स किती आला याच्यावरती, 0च आला. म्हणजे हा चार्ज सुद्धा कशामध्ये आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. नेट फोर्स 0 झाला. आणखी एक कंडिशन सांगतो, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आपल्याकडे आणि याच्या 3 व्हर्टायसेस वरती मी 3 चार्जेस प्लेस केले अँड 4 चार्जेस प्लेस्ड ॲट दी सेंट्रॉइड. इथं प्लेस केला आम्ही. इथलं निगेटिव्ह असेल तरी 0 येते का, म्हणजे हा सेंटरचा चार्ज -q मी प्लेस केला असता तरी निगेटिव्ह, फक्त काय झालं असतं, अट्रॅक्शन झालं असतं. सेम तसं त्या टाईपमध्ये. नाव हिअर हा 0 येईल का, तर हा सुद्धा 0 येतो. पण याचं रिझन थोडं वेगळं आहे. याच्यावरती नेट फोर्स किती येईल, तर 0च का. या दोघांमध्ये काय होईल, रिपल्शन. यांच्यातला फोर्स जो असणार आहे, दिस फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. ओके, ह्या स्मॉल कर्व इकडं फोर्स असेल ना, या दोघांमधलं रिपल्शन झालं तर दिस फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. आणि या दोघांमध्ये रिपल्शन झालं, देन दिस कॅपिटल क्यू रिपेल दिस चार्ज स्मॉल क्यू इन दिस डायरेक्शन. म्हणजे या स्मॉल क्यू चार्ज वरती हे असे 3 फोर्सेस असतील. ओके, हे असे 3 फोर्सेस हा एक्सपिरियन्स करेल स्मॉल क्यू चार्ज. आणि तुम्ही जर हे 60 डिग्री अँगल्स असतात, लक्षात येत असेल तुमच्या, हा 60 म्हणजे हा हाफ किती झाला, 30, हा 90, हा 90, हा 30. then what is this angle, हा काय असेल सांगा, this angle will be 60. मग हा ही 60 येणार आणि मग 60 तर हा ही 60, 60 + 60 120. सो अँगल बिटवीन these 2 forces 120. या दोघांमधला 120, या दोघांमधलाही काय येतोय 120. अशा अँगल्स मिळतात. आणि मग वेक्टरचा रिझल्टंट घेता आला पाहिजे. मी तीच डायग्राम परत ड्रॉ करतोय. थोडा रिझल्टंट वेक्टर ही जी कन्सेप्ट आहे, ती कन्सेप्ट आपल्याला इथं फोर्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर बऱ्याच वेळा यूज करायचे. नाव दीज आर दी 3 फोर्सेस. सपोज आपण हे फोर्सेस असे कन्सिडर केले, F1, F2, F3. आता हे 3 फोर्सेस आहेत ऑन दिस स्मॉल क्यू चार्ज. ओके, नाव द अँगल बिटवीन दिस 2 फोर्सेस इज 120 डिग्री. या दोघांमधला हा अँगल काय आहे, 120 डिग्री. नाव व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स ऑन दिस चार्ज क्यू. या क्यू वरती असलेला रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट कसा करणार तुम्ही. थोडी थेरी आहे, थेरी यूज करता वेक्टर कसा अप्लाय करायचा हे थोडं समजून घ्या व्यवस्थित. आपला क्वेश्चन मगाशी सोडवून झालाय, मी तुम्हाला थोडा बेसिक कन्सेप्ट सांगतोय. क्वेश्चन सॉल्व करताना ऍक्च्युअल मध्ये हे कसे यूज करायचे. नाव हिअर आपल्याला हा क्यू वरती असलेला नेट फोर्स कॅल्क्युलेट करायचा. इथं ऍड सबट्रॅक्ट होणार नाहीत. फोर्सेस ऍडिशन कधी झाली असती, हा चार्ज आहे, there is a one force on this direction, there is one more force on this direction, F1 F2 आहेत. now the resultant force will be F1 - F2. अपोजिट फोर्सेस असतील एखादा चार्ज वरती तर आपण त्यांना काय करतो, सबट्रॅक्ट करतो. लार्जर फोर्स मधून स्मॉलर फोर्स सबट्रॅक्ट करा, रिझल्टंट फोर्स मिळतो. इफ these 2 forces are in same direction, F1 F2 सेम डायरेक्शन नसते तर दोन्ही फोर्स, then we add these forces. सेम डायरेक्शन असेल तर काय ऍड करतो आपण. पण अशा वेळी काय करायचं, इफ सपोज दिस इज अवर चार्ज Q, F1 acts in this direction, F2 acts in this direction. किंवा परपेंडिक्युलरच असेल असं नाही. सपोज मी इकडे ड्रॉ केला. नाउ दिस इज अवर फोर्स F2 अँड दिस इज फोर्स F1. नाउ व्हॉट इज द रिझल्टंट फोर्स ऑन दिस चार्ज. याच्यावर आता नेट फोर्स किती आहे, ऍड करणार का, सेम डायरेक्शन नाही आहेत, सबट्रॅक्ट करणार का, अपोजिटही नाही आहेत. देन व्हॉट, यूज हिअर द ऍडिशन वेक्टर मेथड.
वेक्टर रिझल्टंट फाइंड आउट करण्याची मेथड इथं यूज करायची. नाव द अँगल बिटवीन दिस टू फोर्सेस विल बी थीटा. कन्सिडर केला आपण ह्या दोन अँगल मधला, या दोन फोर्सेस मधला अँगल किती आहे, थीटा. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. सो कन्सिडर केला आपण की हे दोन आपले काय आहेत, वेक्टर्स आहेत. आता तुम्ही वेक्टर स्टडी करताना याला स्मॉल ए स्मॉल बी असे सिम्बॉल्स यूज केले असतील. सपोज हे आपले दोन वेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार. देन हाऊ यू फाइंड द रिझल्टंट वेक्टर. कसा रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट करता. एक फोर्स इकडे एक फोर्स इकडे आहे. सपोज मी असा कन्सिडर करतो, ते कसा काय स्टोन आहे, एक मोठा स्टोन आहे, दगड आहे इथे एक मोठा असा, आणि त्याला मी इकडं आणि इकडं असे दोन दोरी बांधलेल्या आहेत. दोन रोप इकडं मी अटॅच केलेत. इथे एक दोरी बांधली आणि इकडे एक दोरी बांधली, आणि दोन पर्सन्स आहेत, एक इथं आहे आणि एक इथं आहे. आणि हे दोघं काय करतायत, तर हा या दोरीला इकडे ओढतोय, हा इकडे ओढतोय. म्हणजे या स्टोन वरती दोन फोर्स झाले ना, एक असा इकडे ओढतोय आणि एक इकडे याला इकडे ओढतोय. तर देन व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ दिस चार्ज क्यू. हा चार्ज क्यू किंवा हा जो स्टोन आहे इथला, तो कोणत्या डायरेक्शनने डिस्प्लेस होईल. हाही ओढतोय आणि हाही ओढतोय. मग हा स्टोन, ह्या स्टोनची डिस्प्लेसमेंट कशी असेल सांगा. हा स्टोन इकडे जाईल का किंवा इकडे जाईल का, दोघंही ओढतायत. दिस स्टोन इज डिस्प्लेस्ड इन दिस डायरेक्शन. म्हणजे या दोघांनी जर असं ओढलं त्याला, तर स्टोन असा इकडे डिस्प्लेस होतो. पण इकडे जर फोर्सच नव्हता ना, होता का फोर्स इकडे या डायरेक्शननं, एक फोर्स इकडे एक फोर्स इकडे आहे, पण स्टोन तर इकडे गेला. बिकॉज या स्टोन वरती या डायरेक्शननं असा एक नेट किंवा रिझल्टंट फोर्स अप्लाय होतो. इमॅजिनरी फोर्स, रिझल्टंट फोर्स तर इकडंच असा दिसतो त्या स्टोन, कारण डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. डिस्प्लेसमेंट जिकडे होते त्या डायरेक्शननं फोर्स असतो. अप्लाय केलेले फोर्स तर इकडे आहेत, पण हा डिस्प्लेस इकडे झाला. सो देर इज अ नेट और रिझल्टंट फोर्स इन दिस डायरेक्शन. Then how can you calculate this net force? Resultant force can be calculated by using formula F equal to under root. केला ना यूज फॉर्म्युला तुम्ही, a square plus b square plus 2ab cos theta, where theta is the angle between these two vectors a bar b bar. आणि मग आपल्याला फोर्स कॅल्क्युलेट करायचा F असेल तर इथं a b आहे का, आपला इथं काय होता F1 F2 आहे ना, and we can write this formula as F1 square, याला आपण असं यूज करतोय F1 स्क्वेअर प्लस F2 स्क्वेअर प्लस 2F1 F2 cos थीटा. या टाइप मध्ये आपण सॉल्व करू शकतोय. नाउ सी हियर, आता आपल्याला या तिघांचा रिझल्टंट घ्यायचा आहे. इथं दोनच होते त्यामुळे सोपं होतं, रिझल्टंट फोर्स मिळाला. नाउ हियर व्हॉट अबाउट दिस 3 फोर्सेस आहेत. मग मी असं कन्सिडर केलं, इथं अगोदर F1 ला मी निग्लेक्ट करतो, F1 नाही असं म्हटलं. सध्या आपल्या चार्जवरती दोन फोर्स आहेत, F2 आणि F3. Then the resultant of these two forces will be in this direction. लक्षात येते, this is the resultant force. मी याला Fr म्हणतो. Then what is the formula for Fr? Fr equal to, मी यातच ऍड करतो, Fr equal to F2 square plus F3 square plus 2F2 F3 cos theta means cos 120 डिग्री. अँगल किती आहे, cos 120. cos 120 ची व्हॅल्यू किती, -½ cos 120 -1/2 व्हॅल्यू असते. नाव हियर हे F2 F3 इक्वल असतील का बघा, विचार करा जरा. हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि मग हा फोर्स F2 म्हणजे हे डिस्टन्स आणि हा फोर्स F3 म्हणजे हे डिस्टन्स. दीज टू डिस्टन्सेस आर इक्वल. हे दोन डिस्टन्स तर इक्वल असतील ना, आणि चार्ज तर तेच आहेत, कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. या फोर्स साठी कॅपिटल क्यू स्मॉल क्यू. सो हियर F2 इज इक्वल टू F3. F2 इक्वल टू काय व्हॅल्यू मिळते, F3 अशी व्हॅल्यू मिळते. ही एक कंडिशन मिळाली आपल्याला इथं, सिंपल कंडिशन आहे. आणि जर F2 इक्वल टू F3 असेल तर याला सिंपली आपण F म्हणूया दोन्ही फोर्सला. मग म्हणजे हे फोर्स F आहेत, दोन फोर्स आहेत ते. So here we can write this as f square plus 2f into f cos 120. So f square plus f square 2f square. आता इथं cos 120 ची व्हॅल्यू -½ असते, मी इथं मायनस लिहितो. 2f into f square into cos 120 -½ मायनस साइन दिलं, हाफ लिहिलं. हे काय झालं, 2 कॅन्सल, 2f square minus f square. रूट एफ स्क्वेअर मीन्स एफ, म्हणजे रिझल्टंट एफ आला. याचा अर्थ जर हा एफ असेल तर हा पण एफ आहे. पण याच्यावरती आणखी एक होता ना इकडं फोर्स,
देर इज वन मोर फोर्स, हा फोर्स, अँड दिस फोर्स इज ऑल्सो एफ. हाही काय आला, एफच आला. रिझल्टंट पण एफच आलाय. एफ आर व्हॅल्यू किती आले, एफच. म्हणजे हा आपला रिझल्टंट होता, तोही किती आलाय, एफ आलाय. इकडे होता तो एफच होता हा फोर्स, कारण हे तिन्ही फोर्स इक्वल आहेत. आणि मग एफ ला एफच अपोजिट आला. आता ह्या रिझल्टंट आणि हा फोर्स कसे आहेत एकमेकांच्या, एक्झॅक्टली अपोजिट. सो दिस टू फोर्सेस गेट्स कॅन्सल्ड. हे दोन फोर्स काय होतात, कॅन्सल होतात. आणि मग आपल्याला रिझल्टंट फोर्स झिरोच येतो. म्हणजे मला हे सांगायचंय की या चार्जवरती असलेला फोर्सही नेट फोर्स किती आहे, झिरोच आहे. सिंपल कंडिशन आहे. हे मी तुम्हाला जास्त का सांगतोय, कारण या जर कंडिशन कळाल्या तरच न्यूमरिकल कसाही येऊ द्या, कितीही चार्ज कुठेही प्लेस करू द्या, सॉल्व्ह करता येतात. म्हणजे इथं सुद्धा नेट फोर्स झिरो आला अँड दिस चार्ज इज ऑल्सो इन इक्विलिब्रियम. म्हणजे तुम्ही जर कुठलाही पॉलिगॉन कन्सिडर केला, काय सांगतोय मी, काय कन्सिडर केला आपण, एखादा पॉलिगॉन, मग तो ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, म्हणजे रेक्टँगल असेल, ओके, पॉलिगॉन असेल किंवा कितीही साइड्स असलेला एखादा कुठला हेक्सागॉन काही असेल, जर फोर्सेस, नंबर ऑफ फोर्सेस एखाद्या चार्जवरती म्हणजे सेंट्रल चार्जवरती ऍक्ट होत असतील, कोप्लेनार फोर्सेस असतील, तर नेट फोर्स जो आहे तो नेहमी काय असतो, झिरो असतो. म्हणजे या टाइपमध्ये सेंटरला कुठेही चार्ज प्लेस करा, नेट फोर्सची व्हॅल्यू काय मिळते, झिरो मिळते. आणि त्यासाठी तुम्हाला मी इथं ह्या डिफरंट कंडिशन सांगितल्या होत्या. या एका क्वेश्चन वरती आठवलं म्हणून तुम्हाला हा सगळा पार्ट मी इथं थोडा डिस्कस केला होता. नाउ लेट्स सी दी सेकंड क्वेश्चन. नाउ सी सेकंड क्वेश्चन. Second question is, two identical conducting spheres carry equal amount of charges and are fixed at certain distance apart. क्वेश्चन वाचत होता तर डायग्राम ड्रॉ करूया, कारण यात बऱ्याचशा कंडिशन दिलेल्या आहेत. टू आयडेंटिकल कंडक्टिंग स्पियर्स कॅरी इक्वल अमाऊंट ऑफ चार्जेस अँड आर फिक्स्ड ॲट ए सर्टन डिस्टन्स. म्हणजे इथं दोन चार्जेस आहेत, दोन स्पियर आहेत, कंडक्टिंग आहेत, ओके, आयडेंटिकल आहेत म्हणजे सेम मटेरियलचे, सेम साइजचे कंडक्टर्स दोन आहेत, कॅरी इक्वल अमाऊंट ऑफ चार्जेस. सपोज याच्यावरती चार्ज क्यू, याच्यावरती चार्ज क्यूच. So this is first and this is the second conductor. Now both sphere carry the same charges, both are identical spheres. Fixed at a certain distance, दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स आहे. The spheres repel each other with force 88 मिली न्यूटन. दोन्ही स्पियर एकमेकांना 88 मिली न्यूटन एवढा फोर्सनं काय करतायत, रिपेल करतायत. कारण सेम चार्जेस, मग दोन्ही निगेटिव्ह असेल किंवा दोन्ही पॉझिटिव्ह असू शकतात, पॉसिबिलिटी दोन्ही आहेत. या फोर्सला आपण एफ म्हणूया. सुरुवातीचा या दोघांमधला जो फोर्स आहे, दिस एफ इज गिवन 88 मिली न्यूटन. नाउ दिस इज द फर्स्ट कंडिशन. नाउ सी, नाउ ए थर्ड आयडेंटिकल अनचार्ज स्पियर, आणखी तिसरा एक स्पियर आहे इथं, इज टच फर्स्ट टू स्पियर 1. म्हणजे तो तिसरा स्पियर, थर्ड स्पियर, आपण फर्स्ट स्पियरला आधी टच केला अँड देन टू स्पियर 2, नंतर दुसऱ्या स्पियरला टच केला अँड फायनली रिमूव्ड. म्हणजे ह्या कंडिशन अशा आहेत, हे दोन स्पियर, या दोघांमध्ये स्मॉल डिस्टन्स आहे ते आहेच, ओके. हा फर्स्ट आहे, हा सेकंड स्पियर आहे आपला. आणि मग आता काय केलंय, याच्यावरती चार्ज किती होता, क्यू ना, आणि याच्यावरती किती होता, क्यू. नाउ दी स्पियर्स इथं. नाउ ए थर्ड आयडेंटिकल अनचार्ज स्पियर, फर्स्ट टच टू फर्स्ट स्पियर. आता हा आपला थर्ड स्पियर घ्या. आयडेंटिकल म्हणजे तेवढ्याच साईजचा आहे, साईज सेम आहे, आणि हा आपला थर्ड स्पियर. आता हा तिसरा स्पियर आपण अगोदर टच कुणाला केलाय, फर्स्ट स्पियरला. इथं टच केला, नंतर काय केलं आपण, या स्पियरला, याला टच केला, परत पुढच्या कंडिशनला काय केलंय आपण, नाव फर्स्ट सेकंड, याच तिसऱ्या स्पियरला, आता याच्यापासून सेपरेट केलं आणि सेकंड स्पियरला परत टच केलं. म्हणजे थर्ड स्पियर आता इथं आहे, आणि फायनली रिमूव्ह केलं. म्हणजे आता या तिसऱ्याला रिमूव्ह केलं आणि परत पहिले दोन आहे असेच आहेत, आणि थर्ड चार्ज परत रिमूव्ह केला, थर्ड स्पियर रिमूव्ह केला. आणि आपल्याला विचारले, नाव हे डिस्टन्स जे आधी होतं इनिशियल डिस्टन्स, तेवढंच डिस्टन्स आहे, सेम डिस्टन्सला चार्जेस प्लेस केलेत. नाव दी न्यू फोर्स इन बिटवीन फर्स्ट टू स्पियर्स विल बी.
आता या दोघांमधला नवीन फोर्स काय असेल असा एक सिंपल क्वेश्चन आहे, पण वाटतो तेवढा सिंपल नाही का, तर हे टचिंग जे करतोय आपण त्यामुळे काहीतरी होणार आहे ना इथं. नाव सी, फर्स्ट बोथ दी चार्जेस कॅरी सेम चार्ज. दोघांवरती दोन्ही स्पिअरवरती चार्ज कसा आहे, सेम आहे. आता इथं फर्स्ट आपला स्पिअर हा आहे, याच्यावरती चार्ज किती आहे, क्यू, फर्स्ट स्पिअर आहे. याला तिसरा थर्ड स्पिअर काय केला मी, टच केला, कॉन्टॅक्ट मध्ये आणला. चार्जिंग बाय कंडक्शन, कुठली मेथड आली, चार्जिंग. एक चार्ज एक अनचार्ज बॉडी कॉन्टॅक्ट मध्ये आणली. नाउ देर इज ए ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. चार्ज शेअर केले जातात आणि सेकंड बॉडी जी आहे ती काय होते, चार्ज होते. म्हणजे आता थर्ड जी अनचार्ज स्पिअर होता थर्ड, तोही आता काय होतो, चार्ज होतो. आता हे चार्जिंग जे आहे म्हणजे यातला चार्ज जो आहे आता काय होतो, तर डिक्रीज होतो. याच्याकडे भरपूर चार्ज आहे, मग तो थोडा चार्ज दुसऱ्या स्पिअर सोबत शेअर करतो. चार्जिंग बाय कंडक्शन म्हणजे याचा कमी होत जातो आणि याचा इन्क्रीज होत जातो. मग हे चार्जिंग, यातून या चार्ज जाणं कधी स्टॉप होतं, चार्ज ट्रान्सफर कधी स्टॉप होतो. आता याला ऍक्च्युअली जी कन्सेप्ट आहे ते आपण आणखी स्टडी केलेलं नाहीये. याचं ऍक्च्युअल मध्ये रिझन जे आहे सायंटिफिक ते असं आहे की दोघांचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल इक्वल येत नाही तोपर्यंत हे चार्जेस फ्लो होत राहतात. पण इथं दोघांची साईज सेम असल्यामुळं टोटल चार्ज क्यू अवेलेबल आहे आपल्याकडे आणि मग यातला निम्मा चार्ज हा याला शेअर करतो, दोघं सेम असल्यामुळं साईजची. अँड नाव द चार्ज ऑन बोथ स्पिअर विल बी Q/2. म्हणजे आता याच्यावरती चार्ज Q/2 आणि याच्यावरती किती आला, Q/2. यानं आपला निम्मा चार्ज यासोबत शेअर केला आणि मग ड्यू टू चार्जिंग बाय कंडक्शन आणि आता दोघांवरती चार्ज किती आहे, Q/2. आता बघा, नाव चार्ज ऑन दिस स्पिअर इज नाव Q/2. कारण याला सेपरेट केलं ना तुम्ही याच्यापासून, ह्याला मी सेपरेट केलं 3 ला. आता या फर्स्ट स्पिअर वरती चार्ज किती आहे, Q/2. थर्ड स्पिअर आता चार्जड आहे, याच्यावरती चार्ज किती आहे, Q/2. याच्यावरती ऑलरेडी होता ना Q. सेकंड स्पिअर वरती चार्ज ऑलरेडी किती होता, Q. आता मी काय केलं, सेकंड स्पिअरला थर्ड स्पिअर टच केला. म्हणजे आता याच्यावरती हा सेकंड स्पिअर आपला, हा थर्ड. सेकंड वरती किती होता, Q. थर्ड वरती किती होता, Q/2. आता दोघांना कॉन्टॅक्ट मध्ये आणलं. या कंडिशनला काय होईल सांगा, या दोघांना कॉन्टॅक्ट मध्ये आणलं आणि सेम साइजचे स्पिअर असतील आणि कॉन्टॅक्ट मध्ये आणलं, देन द चार्ज ऑन बोथ स्पिअर विल बी सेम. दोघांचा चार्ज सेम होतो. मग ज्याचा कमी आहे तो दुसऱ्याकडून चार्ज थोडा अट्रॅक्ट करून घेतो आणि ज्याच्याकडे जास्त आहे तो ज्याला कमी आहे त्याला थोडा डोनेट करतो. पण दोन्ही स्पिअरवरती चार्ज सेमच राहतो. मग सेम म्हणजे आता दोघांवरती किती, मग जसा याच्यावरती Q होता त्यानं निम्मा याला दिला, दोघांवरती सेम झाला Q/2. पण आता याच्यावरती ऑलरेडी चार्ज आहे, हा अनचार्ज नाही ना थर्ड स्पिअर. नाउ व्हॉट इज द चार्ज ऑन बोथ दी स्पिअर. टोटल चार्ज किती आहे, अवेलेबल टोटल चार्ज किती आहे, याच्यावरती Q आहे, याच्यावरती Q/2 आहे. व्हॉट इज द ऍडिशन ऑफ द चार्जेस, दिस विल बी 3Q/2. म्हणजे आपल्याकडे दोघांचा मिळून टोटल चार्ज किती आहे, Q/2 आहे, सॉरी 3Q/2 एवढा टोटल चार्ज आहे. आणि मग या टोटल चार्ज मधला हाफ चार्ज या फर्स्ट स्पिअर वरती येणार, हाफ चार्ज सेकंड म्हणजे या सेकंड आणि थर्ड वरती येणार. म्हणजे निम्मा निम्मा दोघांवरती जाणार ना, कारण इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. मग याच्या हाफ म्हणजे किती, 3Q/2 अपॉन 2 म्हणजे किती झालं हे, तर हे येणार आपल्याला बघा काय रिलेशन येईल, 3Q/4. काय रिलेशन आलं हे, 3Q/4. म्हणजे आता या सेकंड स्पिअर वरती चार्ज किती आहे, 3Q/4 आणि याच्यावरती किती आला, 3Q/4. नाउ बोथ स्पिअर्स कॅरी 3Q/4 चार्ज. हे काय केले कळतंय का, टोटल चार्ज जो होता तो किती, दोघांचा मिळून 3Q/2. हा टोटल चार्ज जो आहे तो दोघांवरती निम्मा निम्मा जातो, सेम शेप आणि सेम मटेरियलचे कंडक्टिंग स्पिअर आयडेंटिकल असल्यामुळं. आता या दोघांवरती चार्ज किती आहे, 3Q/4. नाव थर्ड स्पिअर इज रिमूव्ड. याला परत रिमूव्ह केलं. आता याला रिमूव्ह केल्यानंतर चार्ज फर्स्ट स्पिअर वरती चार्ज Q/2, चार्ज ऑन सेकंड स्पिअर 3Q/4 आणि चार्ज ऑन थर्ड स्पिअर 3Q/4. ह्याला रिमूव्ह केलंय म्हणजे इथं असं म्हटलंय की हा आपण रिमूव्ह केला म्हणजे काढून टाकला, म्हणजे तो नाही आहे इथं आता. नाहीतर तुम्ही म्हणाल की याचा फोर्सचा इफेक्ट का घेत नाही आपण. आता नवीन फोर्स या दोघांमधला
काय चेंज झालं, चार्ज चेंज झाले दोघांवरचे. इनिशियली क्यू क्यू होता, आता Q/2 आणि 3Q/4 आहे. आणि अप्लाय दी कुलम्स लॉ, इफ वी यूज दी कुलम्स लॉ. आता हे चार्जिंगचं लक्षात येतंय, चार्जिंग बाय कंडक्शन म्हणतो आपण या मेथडला. आणि याच्याशी डिटेलमध्ये आपण डिस्कशन थोडं नंतर करणार आहोत. डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस म्हणून पार्ट आहे, ज्यामध्ये दोन स्पियरला कंडक्टरला कनेक्ट केलं, कुठल्याही दोन कंडक्टिंग बॉडीला कनेक्ट केलं तर चार्जेस काय होतात, शेअरिंग केलं जातं. चार्जेस डिस्ट्रीब्यूट होतात, रिडिस्ट्रीब्यूट होतात आणि मग ते पोटेन्शियल सेम येईपर्यंत ते ट्रान्सफर होत राहतात. ती कंडिशन आहे, नंतर येणार आहे आपल्याला. आता इथं फोर्स सांगा, न्यू फोर्स F डॅश विल बी कॉन्स्टंट 1/4πε0 इंटू, किंवा याला के म्हणा सरळ, हा आपला कॉन्स्टंट काय के. इनिशियल फोर्स आधी मी लिहितो इथं F = K इंटू Q²/R². हा कुठला फोर्स लिहिलाय, हा फोर्स दोघांमधला. Q इंटू Q². डिस्टन्स R कन्सिडर करा दोघांमधलं, इथंही Rच आहे, इनिशियल आणि फायनल डिस्टन्स सेमच आहे. आणि मग हा फर्स्ट फोर्स, इनिशियल फायनल फोर्स F डॅश. नाव हिअर K इंटू, मला कोणीतरी कमेंट केली होती की हा K कॉन्स्टंट जो आहे तो K कॉन्स्टंट ऍक्च्युली कसा असतो, हा K कॉन्स्टंट आपण असा घेतो ना, K = 1/4πε0. मग एकाने विचारलं होतं मला की हा कॉन्स्टंट 1/4πε0 असा न लिहिता फक्त K लिहिलं तर ते बरोबर आहे का, ते बरोबरच आहे ना. मीच सांगितलंय की त्याच्याऐवजी K लिहायचंय तुम्हाला. का ताप होतोय समजा तुमच्या डोक्याला, हे तेवढं मोठं लिहिण्यापेक्षा K लिहा तर लिहू शकताय, पण लक्षात राहिलं पाहिजे K म्हणजे काय होतं. कारण प्रत्येक वेळी केस घ्यावं लागतं असं नाही, काही ठिकाणी आपल्याला असा फुल फॉर्म मध्येही लिहायला लागतो फॉर्म्युला. त्यासाठी मी सांगितलं होतं. नाव हिअर K इंटू, आता नवीन चार्जेसचा प्रोडक्ट Q/2 इंटू दुसरा काय चार्ज आहे 3Q/4 अँड डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. नाव K इंटू, इथं बघा Q² तर मिळेलच, 4 × 2 8 आणि इथं 3Q²/8 आणि याला डिवाइडेड बाय R² ही होतं. नाव दिस विल बी K इंटू 3Q²/8R². हा F डॅश आला. इनिशियल F गिवन होता 88 मिली न्यूटन, हा इनिशियल. हे आन्सर ह्याचं नाही, नाही तर तुम्ही म्हणाल की इकडे आन्सर आहे, ह्याचा आपण इकडे लिहितोय फक्त. आता हा F इनिशियल होता, F ची व्हॅल्यू K² आहे ना इथं, मग इथं K² यातही आहे, सेपरेट केलं तर बघा Q²/R², इथंही आहेच ना हा, आणि ह्याला इंटू फक्त काय एक्स्ट्राचं 3/8 आहे. आणि मग हे जर सॉल्व केलं तर कसं येईल बघा, K इंटू, आता हे Q²/R² म्हणजे Fच आहे, म्हणजे किती 88 मिली न्यूटन. मग याच्याऐवजी 88 पुट करा इंटू 3/8, 88/8 11 into 3 33 मिली न्यूटन. दिस इज द न्यू फोर्स बिटवीन चार्जेस. कळालं काय केलं, हा नवीन फोर्स मिळाला, म्हणजे या दोन स्पियर मध्ये नाव द न्यू फोर्स बिटवीन दिस टू स्पियर्स विल बी 33 मिली न्यूटन. आन्सर लक्षात आलं काय केलंय ते, व्यवस्थित समजून घ्या, नोट डाऊन करा. मी इकडचा पार्ट इरेज करतोय कारण आपल्याला थर्ड क्वेश्चन सोडवायचा इथला. नाव काय आहे थर्ड क्वेश्चन, पॉइंट चार्जेस placed at the vertices of a square of side A. तिथे लिहायचं राहिलं बघा, of side A as shown, of side A as shown. What should be the magnitude of the ratio Q small q by capital Q so that net force on capital Q is 0. आपल्याला इथं रेशो फाइंड आउट करायचा आहे. हा कोणता रेशो, स्मॉल q बाय कॅपिटल Q. सो दॅट असा रेशो, अशा कंडिशनला नेट फोर्स ऑन कॅपिटल Q दोन दिले तिथं, हा एक आहे हा एक आहे, दोन्हीतला कुठलाही एक घ्या असं म्हटलंय त्यांनी. नेट फोर्स ऑन दिस कॅपिटल Q इज 0, म्हणजे आपण हा कन्सिडर केला सपोज, तर याच्यावरती असलेला नेट फोर्स किती आला पाहिजे 0. आता मगाशी मी सांगितलं सेंटरला असेल तर 0 असतो, पण याच्यावरती 0 असेल असं नाही. किंवा कधी असेल मग जर 0 घ्यायचा असेल तर. आता कंडिशन इथून स्टार्ट करूया आपण. नाव याचा आधी विचार करा की याचा नेट फोर्स 0 कधी मिळू शकतो. दिस कॅपिटल Q चार्ज प्लेस्ड ॲट पॉइंट ABCD स्क्वेअर म्हणा. नाव दिस कॅपिटल Q ॲट A एक्सपिरियन्सेस 3 फोर्सेस ड्यू टू दिस 3 चार्जेस. या Q वरती रिमेनिंग 3 चार्जेस मुळे 3 फोर्सेस आहेत. डायरेक्शन सांगा मला आता.
सुरू आहे असं जर पॉझिटिव्ह घेतलं तर कसे येतील सांगा डायरेक्शन. हे सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हटलं आम्ही. तर नाव हा स्मॉल क्यू याला इकडं रिपेल करेल, हा स्मॉल क्यू याला वरती असा काय करेल, रिपेल करेल. आणि या दोघांमध्ये रिपल्शन होणार आणि हा याला इकडं रिपेल करेल. नाव दी 3 फोर्सेस विल बी लाईक दिस. आणि मग 3 फोर्सेस असे असेल तर हे झिरो नाहीत ना येणार कधी, कारण ह्या दोघांचा रिझल्टंट बघा, ह्या दोघांचा रिझल्टंट इकडंच येणार ना, आणि मग ते ऍड होतील आणि झिरो होणं पॉसिबल नाही. याचा अर्थ आहे हे सगळे पॉझिटिव्ह चार्ज आहेत असा विचार केला तर हे झिरो येणार नाहीये, नाही येणार झिरो. मग काय करावं लागेल आता विचार करा, याचा फोर्स झिरो झाला पाहिजे. आता कॅपिटल क्यूचा विचार करा. कॅपिटल क्यू दोन्ही सेमच आहेत, मग एक तर दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह. दोन्ही निगेटिव्ह घेतले तरी रिपल्शनच होणार, दोन्ही पॉझिटिव्ह घेतले तरीही रिपल्शनच होणार आहे. म्हणजे हा जो फोर्स आहे या दोघांमधला हा फोर्स इकडंच असणार आहे. मग हा फोर्स कॅन्सल झाला पाहिजे कारण नेट फोर्स याच्यावरती झिरो यायला पाहिजे. मग हा फोर्स कधी कॅन्सल होईल, जर या दोघांनी अप्लाय केलेला फोर्स याच्या अपोजिट आला तर कॅन्सल होईल. अँड सो फॉर दॅट पर्पज आपण या दोघांना पॉझिटिव्ह म्हणूया आणि या दोघांना निगेटिव्ह कन्सिडर करूया. आता काय होतंय बघूया. नाव देर इज अट्रॅक्शन बिटवीन दिस 2 फोर्सेस. या दोघांमध्ये काय होईल आता, अट्रॅक्शन. आता अट्रॅक्शन मीन्स या कॅपिटल क्यू वरती स्मॉल क्यू याला अट्रॅक्ट करणार ना इकडं. नाव फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन. हा याला अट्रॅक्ट करेल. नाव फोर्स ऑन दिस कॅपिटल क्यू विल बी इन दिस डायरेक्शन. आता हे 2 फोर्स आले, मी याला FD म्हणतो आणि हा फोर्स काय आला FB म्हटलं. अँड हा काय होता FC होता. C न क्यू वरती अप्लाय केलेला, या D चार्ज न क्यू वरती अप्लाय केलेला आणि B चार्ज न क्यू वरती अप्लाय केलेला. आणि आता विचार करा, नाव द रिझल्टंट ऑफ दिस 2 फोर्सेस, या दोघांचा रिझल्टंट, वेक्टर मधला रिझल्ट म्हणतोय मी, रिझल्टंट वेक्टर, या दोघांचा रिझल्टंट कुठे येणार, इकडे येणार, इकडे येणार ना हा. आणि याला काय म्हणणार आपण FR. Now this resultant force FR and FC, these two are in opposite direction, and if these two forces FC and FR इक्वल अँड अपोजिट, अपोजिट तर आहेतच, जर इक्वल असतील तर नेट फोर्स याच्यावरती असलेला झिरो होऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. आणि मग या कंडिशनला आपल्याला विचारले हा नेट फोर्स झिरो जर असेल तर रेशो किती असेल, स्मॉल क्यू बाय कॅपिटल क्यू. मग फोर्सेस कॅल्क्युलेट करावे लागतील. फर्स्ट FC काय असेल सांगा, कॉन्स्टंट K इंटू कुलम्सला यूज करतोय मी, K इंटू प्रोडक्ट ऑफ 2 चार्जेस कॅपिटल Q Q स्क्वेअर डिवायडेड बाय हे डिस्टन्स काय असेल सांगा, ह्या दोघांमधलं डिस्टन्स AA यांचा हायपोटेनियस येतो ना किंवा डायगोनल ऑफ स्क्वेअर, फॉर्म्युला माहित असला तरी यूज करू शकतोय. दिस विल बी √2A. बघा A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इक्वल टू ही साइडचा स्क्वेअर येतो. मग या दोघांचा स्क्वेअर 2A स्क्वेअर ॲडिशन आली आणि परत स्क्वेअर रूट घेतलं की √2A ही व्हॅल्यू मिळते. म्हणजे हे डिस्टन्स दोघांमधलं √2A. आता तुम्हाला एवढी जॉमेट्री पटपट घेता यायलाच पाहिजे, कारण आपण आता 10th पासून 11th मध्ये आलोय म्हटल्यावर आपल्याला तेवढं ब्रेन तेवढा डेव्हलप झाला पाहिजे, विचार करण्याची क्षमता वाढवायची, जरा विचार करायचा. आणि मग या टाइप मध्ये आपल्याला काय तर इथे ही कंडिशन मिळते. नाउ दिस इज द फोर्स FC. आता FR काय आहे तर FR म्हणजे ह्या दोघांचा रिझल्टंट फोर्स आहे ना, ह्या दोघांचा काय आहे हा रिझल्टंट फोर्स. FB व्हॅल्यू काय असेल, FB इक्वल टू FD. का हे दोघं इक्वल आहेत सांगा, डिस्टन्स A कॅपिटल Q मायनस Q कॅपिटल Q मायनस Q सगळं सेमच आहे ना. देअरफॉर FB इक्वल टू FD हे 2 फोर्स इक्वल आहेत. आणि काय असेल हा फोर्स K इंटू स्मॉल Q कॅपिटल Q प्रोडक्ट ऑफ 2 चार्जेस. मी परत सांगतोय निगेटिव्ह मायनस साइन आहे इथं, पण कुलम्स लॉ मध्ये मॅग्निट्यूडच्या प्रोडक्टला प्रोपोर्शनल असतो. मॅग्निट्यूड म्हटलं की फक्त मॅग्निट्यूड, साइन नाही घ्यायचं, डिवायडेड बाय A स्क्वेअर, कारण डिस्टन्स Aच आहे ना इथं. हा सेकंड फोर्स आणि या दोघांचा रिझल्टंट FR आहे. देन व्हॉट इज FR इक्वल टू अंडर रूट रिझल्टंटचा फॉर्म्युला FD इक्वल आहे, मग दोघांना F म्हणा कॉमन मध्ये. देअरफॉर F स्क्वेअर प्लस 2F स्क्वेअर म्हणजे 2F इंटू F असतं इथं इंटू कॉस 90. का कॉस 90, अँगल बिटवीन FB अँड FD 90 डिग्री. कळतो इथं हा अँगल किती आला 90 डिग्री. हा थिटा असतो ना इथला,
आणि मग थिटा मिळाला. अँड नाव हियर एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर 2f² प्लस 2f² एफ इंटू एफ प्लस कॉस 90 0. cos 90 ची व्हॅल्यू किती 0. सो दिस टोटल टर्म विल बी 0. रिमेनिंग टर्म विल बी लाईक दिस अँड fr विल बी रिझल्टंट वेक्टर विल बी √2 इंटू f. रिझल्टंट वेक्टर काय आला √2 f आला. आता कंडिशन fr मिळालं fc मिळालं. fr रिझल्टंट f काय होता सॉरी हे असं लिहितो मी आणि म्हणजेच ही व्हॅल्यू किती आहे रिझल्टंट फोर्स fr इक्वल टू रिझल्टंट फोर्स fr इक्वल टू √2 इंटू k. f म्हणजे हे fb किंवा fd याला आपण इक्वल टू f कॉमन मध्ये म्हटलंय. सो दिस विल बी स्मॉल q कॅपिटल Q अपॉन a². लक्षात आलं. आता ही fr व्हॅल्यू मिळाली. बट हियर द गिवन कंडिशन इज फोर्स ऑन q नेट फोर्स ऑन q इज 0. याच्यावरचा नेट फोर्स किती पाहिजे 0 पाहिजे ना. कधी पॉसिबल आहे याला हा कॅन्सल झाला तर आणि कॅन्सल कधी होईल अपोजिट आहेत बरोबर आहे पण कॅन्सल कधी हे दोन्ही जरी इक्वल असतील तर. सो fc शुड बी इक्वल टू fr. ह्याला हा इक्वल पाहिजे आणि इक्वल घेतलं तर बघा k इंटू q² डिवायडेड बाय √2a इक्वल टू हा कोणता fc आणि fr √2 k स्मॉल q कॅपिटल Q अपॉन a². आता इथं k कॅन्सल होईल a² आहे आणि इथं a आहे हेही कॅन्सल होईल. ओके सॉरी काय चुकलंय बघा इथं √2. हा इथं डिस्टन्स नसतं फक्त काय असतं हे डिस्टन्सचा स्क्वेअर असतो ना. हा हे डिस्टन्स असतं का फक्त हा काय असतो डिस्टन्सचा स्क्वेअर. मग डिस्टन्सचा स्क्वेअर असेल तर इथून चूक झाली आपली. हे √2a डिस्टन्स झालं. कुलम्स लॉ मध्ये डिस्टन्स स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. मग √2 चा स्क्वेअर 2 आणि 2a² होईल. आणि मग इथं घेतलंय का बरोबर. हा इथं डिस्टन्सचा स्क्वेअर केलाय आपण इथं स्क्वेअर करायचा राहिला होता. ओके म्हणजे हे काय येणार √2a नाही √2a² आलं. ही व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 2a² आणि मग √2 इंटू k. आता इथं आपल्याला रेशो विचारलाय कशाचा a² कॅन्सल होईल k कॅन्सल होईल आणि मग राहिलेल्या टर्म्स बघा. आपल्याला रेशो काय विचारला एक ह्या स्क्वेअरला इथला q कॅन्सल होईल. एक q आहे ना हा q पण कॅन्सल होईल म्हणजे हा रेशो कसा येणार बघा q डिवायडेड बाय हा कॅन्सल झालाय हा इकडे घेतला आम्ही कॅपिटल Q म्हणजे हा कॅपिटल Q यातल्या स्क्वेअरला इथला एक q कॅन्सल झाला राहिलेला q मी इकडे घेतला डिवाइड केला हे कॅन्सल झालंय. √2 इकडे आणलं तर √2 डिवायडेड बाय 2 अशी व्हॅल्यू येते. मग यालाच आपण कसं लिहू शकतोय √2/2 हे जर लिहायचं असेल तर 2 ला आपण √2 इंटू √2 केलं तर हे 1/√2 असंही लिहिता येतं. अँड वी फाइंड ए रेशो फॉर विच द नेट फोर्स ऑन चार्ज Q विल बी 0. नाही काय चुकलं थोडं कन्फ्युजन होतंय काहीतरी. नाही हे ट्रान्सफर करताना बघा बरोबर आहे सगळं फक्त इथं काय आपली साधी मिस्टेक होते कॅपिटल Q किंवा इथं मी डायरेक्ट लिहिलं की प्रॉब्लेम होतो बघा. ह्या Q ला हे कॅन्सल झालं म्हणजे राहिलं कसं हे बघा आता Q/2 इक्वल टू याच्यात काय राहिलंय स्मॉल q हे कॅपिटल Q कॅन्सल झालं आणि स्मॉल q ला इंटू राहिलं इथे √2 इंटू स्मॉल q ह्या टर्म्स राहतात. अँड नाव आपल्याला फाइंड आउट काय करायचा हा रेशो स्मॉल q अपॉन कॅपिटल Q. सो इट विल बी स्मॉल q अपॉन कॅपिटल Q इक्वल टू हे इकडे घेतलं हे इकडे आल्यावर डिवाइड होईल मल्टिप्लाय नाही होणार. सो इट विल बी 1/2√2 अँड दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर. हे आन्सर बरोबर आहे. हा रेशो आपल्याला मिळतो स्मॉल q बाय कॅपिटल Q फॉर विच नेट फोर्स ऑन दिस कॅपिटल Q विल बी 0. अँड हे दोन्ही क्वेश्चन JEE मेन 2019 ला विचारले होते. म्हणजे मी नंतर का सांगितलं तर जेईचे क्वेश्चन अवघड खूप असतात का असा विचार केला की कुलम्स लॉ आणि वेक्टर फॉर्म मधला कुलम्स लॉ जर व्यवस्थित तुम्ही बघितला असेल व्हिडिओ त्याचा तर हे क्वेश्चन्स तुम्हाला कळतील व्यवस्थित कळतील. इथं चार्जिंग बाय कंडक्शन मेथड होती रिझल्टंट वेक्टर यूज करता आले पाहिजे आणि त्या टाइप मध्ये आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतोय. नेक्स्ट एक्झाम कडे जाऊया आपण आता. नाउ द नेक्स्ट प्रॉब्लेम
two charges each equal to small q are kept at x equal to minus a and x equal to plus a on the axis. डायग्राम बघा, x ॲक्सिस, या x ॲक्सिस वरती आपण x इक्वल टू मायनस ए हा ओरिजिन घेतला आपण 0, इकडं मायनस ए आणि इकडं प्लस ए, दोन्ही साईडला ए डिस्टन्स वरती सेम इक्वल क्यू के चार्जेस काय केले आपण प्लेस केलेले आहेत. ए पार्टिकल ऑफ चार्ज q/2 इज प्लेस्ड ॲट दी ओरिजिन. ओरिजिन हा आणि इथं आपण जो दुसरा पार्टिकल प्लेस केलाय त्याचा चार्ज किती q/2. नाउ इज गिवन ए स्मॉल डिस्प्लेसमेंट y. या पार्टिकलची आपण त्याला एक स्मॉल अमाउंटने डिस्प्लेस केलंय. y म्हणजे y ॲक्सिस म्हणूया आपण, अलॉंग द ॲक्सिस म्हणजे y ॲक्सिस. y इज मच लेस दॅन ए ही कंडिशन इथली खूप महत्वाची कंडिशन आहे. y ची व्हॅल्यू ही a पेक्षा खूप स्मॉल आहे, एक कंडिशन दिलेली आहे गिवन. आणि हे डिस्प्लेसमेंट कोणत्या ॲक्सिसचे अलॉंग आहे y. सपोज हे डिस्टन्स हे इथं होतं, याला आपण y म्हणूया. म्हणजे हा q/2 चार्ज इथून इथपर्यंत काय केलाय आपण डिस्प्लेस केलाय. आता इथं चार्ज येतो. द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल प्रपोर्शनल टू, हे ऑप्शन आहेत 1/y, y मायनस 1/y मायनस y. यातला कोणता ऑप्शन करेक्ट सांगायचा आहे, फोर्स प्रपोर्शनॅलिटी मध्ये सांगायचा आहे. नाव हिअर आता पार्टिकल इथून इथं आलाय, हे डिस्टन्स किती आहे. आता असं समजा की हे बोथ पॉझिटिव्ह आहेत, हे कसला आहे पॉझिटिव्हच घ्यायला आहे. मग हा q/2 चार्ज आहे पॉझिटिव्हच आहे. आणि मग याच्यावरती असलेला जो नेट फोर्स आहे त्या नेट फोर्सची व्हॅल्यू कशाला प्रपोर्शनल आहे हे जर फाइंड आउट करायचं असेल तर आधी नेट फोर्स याच्यावरती असलेला कॅल्क्युलेट करावा लागेल ना आपल्याला. मग त्यासाठी आपण काय करूया, याच्यावरती असलेला नेट फोर्स किती फोर्स असतील. दिस q/2 चार्ज, हा चार्ज कोणता आहे, दिस इज q/2. नाउ दिस q/2 चार्ज एक्सप्रेसेस टू फोर्सेस ड्यू टू दिस टू चार्जेस. याच्यावरती जेवढा काही फोर्स असणार आहे तो राहिलेल्या दोन चार्ज मुळे. आता ह्या फर्स्ट चार्ज म्हणून अप्लाय केला फोर्स, या दोघांमधला फोर्स डिस्टन्स बिटवीन दिस टू चार्जेस हे माहित पाहिजे आधी, कारण कुलम्सला अप्लाय करायचा म्हटलं फोर्सला की डिस्टन्स माहित पाहिजे. देन व्हॉट इज दिस डिस्टन्स, हे y हे a. आता हे जर y आणि हे a असेल तर पायथागोरस जर यूज केला तर आपल्याला याची व्हॅल्यू मिळते √y² प्लस a². पायथागोरसचा यूज केला. नाउ both positive, so there is a repulsion, so this q charge repel this charge in this direction. along the line force असतात हे, त्यामुळे हा इकडे असा काय करेल याला रिपेल करेल. so we get here this is the charge, so this is the force, याला मी a पॉइंट म्हणतो आणि हा b पॉइंट. so this is the force on charge q/2 due to a charge, fa म्हटलं. now this charge also applies force on q/2. या दोघांमधलं डिस्टन्स काय असेल सांगा, डिस्टन्स बिटवीन दिस टू चार्जेस इज ऑल्सो सेम, कारण हे डिस्टन्स y हे पण aच आहे. सो दिस डिस्टन्स इज ऑल्सो √y² प्लस a². हे डिस्टन्स आहे मिळालं. कॅपिटल प्लस q आहे रिपल्शन, याचा फोर्स डायरेक्शन मध्ये सांगतोय मी. सो द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स विल बी लाईक दिस. आणि याला म्हणूया आपण FB. दिस इज अवर सेकंड फोर्स. म्हणजे याच्यावरती जे दोन फोर्सेस आहेत ते इक्वल अपोजिट नाही आहेत. ॲडिशन सबट्रॅक्शन विषय संपला. इक्वल अपोजिट नाही आलं की लक्षात ठेवायचं आपल्याला वेक्टर यूज करायचंय, कारण हे या दोघांचा वेक्टर घ्यायचा आहे आपल्याला. सपोज दिस अँगल इज थीटा, देन दिस अँगल इज ऑल्सो थीटा. सिमेट्री वरून याच्या अपोजिट हा अँगल आहे, दिस इज थीटा, देन दिस इज ऑल्सो थीटा. काही अँगल्स कन्सिडर केलेत मी. नाउ हिअर आता इथं यांचा रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा असेल तर या दोघांमधला अँगल 2θ माहित आहे आपल्याला. मग या दोन फोर्स मधला अँगल आणि यांचा रिझल्टंट इकडे येईल, हे कळतंय का. ह्या दोन फोर्सचा रिझल्टंट इकडे येईल ना हा. पण हा रिझल्टंट फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला थीटा माहित पाहिजे. मग थीटा जरी काढायचा असला तरी y आणि माहित नाही, मग ते आणखी कॉम्प्लिकेटेड होत जातं. मग यालाच वेक्टरची दुसरी एक मेथड यूज करता येते. आता वेक्टरची दुसरी कोणती मेथड, मगाशी मी जे सांगितलं होतं, सपोज आपल्याकडे असे दोन वेक्टर आहेत. ओके,
ए बार बी बार, दीज आर दी टू व्हेक्टर्स. आणि यांचा रिझल्टंट घ्यायचा असेल तर तो इकडं मिळतो आपल्याला. मी याला एफ म्हटलं तर एफचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. एफ इक्वल टू काय फॉर्म्युला होता, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा अँड थीटा इज द अँगल बिटवीन दीज टू फोर्सेस. ही कंडिशन होती. आता मी जर असं विचारलं, हा रिझल्टंट व्हेक्टर झाला एफ बार. आता मी जर असं विचारलं की आपल्याला एफ माहित आहे, आपल्याला काय माहित आहे, नाव हिअर वी नो एफ, एफ व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, पण इकडच्या व्हॅल्यूज माहित नाहीत. ह्या ही व्हॅल्यू नो नाही, पण ऍक्च्युली ही एफ म्हणजे रिझल्टंट व्हॅल्यू होती ना, या दोघांच्या रिझल्टंट पासून तयार झालेली. मग मी म्हटलं ही एफ व्हॅल्यू कोणत्या दोन कंपोनंट पासून तयार झाले, ह्याचे हे म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट आहेत या वेक्टरचे. सो वी कॅन स्प्लिट और रिझॉल्व दिस वेक्टर इन म्युच्युअली टू परपेंडिक्युलर कंपोनंट. एखाद्या वेक्टरला त्याच्या म्युच्युअली दोन परपेंडिक्युलर कंपोनंट मध्ये रिझॉल्व करता येतं, याला तुम्ही वेक्टर मध्ये रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलाय. आणि रिझोल्युशन ऑफ वेक्टर तुम्ही स्टडी केलेला आहे, त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त सांगत नाही. आता कसा रिझॉल्व करतो आपण या वेक्टरला. आता आपल्याला एफ माहित आहे, हा अँगल थीटा असेल, हा अँगल काय आहे, थीटा. अँगल ज्या साइडला असतो तो कंपोनंट काय तो घेतो आपण इथं. सो दिस कंपोनंट विल बी एफ कॉस थीटा अँड दिस कंपोनंट विल बी एफ साइन थीटा. रिझोल्युशन ऑफ वेक्टर आठवतंय का, या एफ ला दोन कंपोनंट मध्ये काय केलं, स्प्लिट केलं. हीच कन्सेप्ट आपण इथं यूज करतोय. कसा रिझॉल्व करणार सांगा. हा आपला वेक्टर एफ ए, एफ ए ला मी रिझॉल्व केलं, एक कंपोनंट इकडं, हॉरिझॉन्टल कंपोनंट एक कंपोनंट इकडं. आता हा थीटा आहे, जिकडे अँगल थीटा तो कॉस कंपोनंट असतो, मी तिथं साइन लिहिलंय, थीटा इकडं होता म्हणून. आता इकडचा दिस कंपोनंट विल बी एफ ए कॉस थीटा अँड दिस कंपोनंट विल बी एफ ए साइन थीटा. काय केलं, या वेक्टरला मी दोन कंपोनंट मध्ये काय केलंय, हा एफ ए बारला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केलं बाय युजिंग रिझोल्युशन ऑफ वेक्टर. मग एफ बी ला पण रिझॉल्व करा. दिस एफ बी कंपोनंट वेक्टर, दिस एफ बी वेक्टर इज ऑल्सो रिझॉल्व इनटू टू कंपोनंट्स. यालाही काय केलं, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व केलं. तर हा थीटा अँगल असेल तर इकडचा कंपोनंट येणार एफ बी कॉस थीटा आणि इकडचा कंपोनंट येणार एफ बी साइन थीटा. हा काय आला, एफ बी साइन थीटा. नाव हिअर एफ बी साइन थीटा, एफ ए साइन थीटा हे दोन या पॉइंटला अपोजिट डायरेक्शन आहेत. हे फोर्सचे दोन कंपोनंट अपोजिट आहेत. इक्वल जर असतील तर कॅन्सल होतील. मग आपल्याला चेक करायचं एफ ए आणि एफ बी इक्वल येतील का. एफ ए आणि एफ बी इक्वल असतील का, विचार करा. आहेत इक्वल. डायग्राम मध्ये बघा, व्हॉट इज एफ ए, फोर्स बिटवीन Q/2 अँड Q प्लेस्ड ॲट ए. सो एफ ए इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू क्यू स्क्वेअर, Q1 Q2 म्हणजे Q इंटू Q/2. ह्या दोघांमधला फोर्स आहे ना हा एफ ए. Q/2 इंटू Q अपॉन डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर असतं, म्हणजे याचा स्क्वेअर. रूट मध्ये किती आहे, रूटचा स्क्वेअर केला की रूट निघून जातं, वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एफ ए अँड दिस एफ ए इज ऑल्सो इक्वल टू एफ ए. यालाच इक्वल आहे कारण डिस्टन्स तेच आहे, चार्ज तेच आहेत, फक्त डायरेक्शन वेगळी आहे. सो दिस टू फोर्सेस आर इक्वल इन मॅग्निट्यूड. जर एफ ए इक्वल टू एफ बी असेल तर एफ बी साइन थीटा, एफ ए साइन थीटा इक्वल येणार. आणि इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे हे दोन कंपोनंट कॅन्सल झाले. हे दोन कंपोनंट काय झाले, कॅन्सल. मग राहिले हे दोन कंपोनंट, हे दोन काय कॅन्सल होतील का, डायरेक्शन सेम आहे ना, ऍड होतील. पण एफ ए आणि एफ बी सेमच आहेत. मग यांना कॉमन मध्ये आपण किंवा एफ ए सिम्बॉल एफ बी ला पण घेऊ शकतोय. सो द नेट फोर्स और रिझल्टंट फोर्स एफ आर इक्वल टू, या फोर्सला आपण रिझल्टंट फोर्स म्हणूया एफ आर. सो दिस विल बी 2fa cos थीटा. 2 का केलं, एफ ए आणि एफ बी सेम आहे म्हणून 2, या दोघांची ऍडिशन होईल ना आता. आणि मग ऍडिशन झाल्यानंतर हा फॉर्म्युला मिळतोय 2. एफ ए चा फॉर्म्युला यूज केला आम्ही, के इंटू क्यू स्क्वेअर बाय 2 डिवाइडेड बाय वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि मग इनटू कॉस थीटा. आता हे कॉस थीटा या डायग्राम मधून घ्या ना. इथल्या कॉस थीटा काय असेल सांगा या ट्रायंगल मध्ये. हा अँगल हा 90 डिग्री. देन व्हॉट इज कॉस, कॉस इज ऍडजेसंट अपॉन हायपोटेनियस. 'So it will be y upon under root
वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता रूट आहे, रूटला आपण असंही लिहितो, पॉवर मध्ये लिहायचं असेल तर रूटचं मिनिंग असतं ब्रॅकेट रेज टू 1/2. याला किती आहे, 1 आहे ना, काही नाही म्हणजे किती पॉवर असते 1. मग प्रोडक्ट घ्या. सो दिस विल बी, ह्या 2 ला हे 2 कॅन्सल होईल. व्हॅल्यू काय राहते बघा, के क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय इंटू वाय आहे, हे आहे असं लिहिलं इथं. नाव रिमेनिंग टर्म, या दोघांचा प्रोडक्ट घ्या. पॉवर हे असं आहे ए इंटू ए रेज टू 1/2. याला पॉवर काय नाही म्हणजे 1 असते आणि काय होते पॉवरची ॲडिशन होते प्रोडक्ट असेल तर. सो 1 + 1/2 किती, 3/2 आलं. म्हणजे दोघांच्या पॉवरची ॲडिशन होते आणि इट विल बी वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2. लक्षात आलं का काय केलं इथं ते. सो दिस इज द रिझल्टंट फोर्स. मग आपल्याला प्रपोजसाठी विचारली होती, पण हे कशासाठी दिलं होतं, हे उगाच नाही दिलेलं. आणखी आपली जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस झालेली नाहीये, त्यामुळे ही कंडिशन कळणार नाही. पण मी सांगतो एकदाच. आता बघा, याला आपल्याला परत बऱ्याच वेळा यूज करायचंय, बऱ्याच कन्सेप्टमध्ये. सिंपल कन्सेप्ट आहे एक, ही कशासाठी दिलेली असते कन्सेप्ट, तर इथं वाय ची व्हॅल्यू ही ए पेक्षा खूप स्मॉल आहे. म्हणजे असं समजूया आपण की ए ची व्हॅल्यू आहे 100 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 0.1. म्हणजे म्हणू शकतो आपण वाय इज मच लेस दॅन ए. आता काय होईल, सपोज स्क्वेअर केले किंवा 10 म्हणा, 10 आहे, ए ची व्हॅल्यू 10 आहे, वाय ची व्हॅल्यू 0.1 आहे, तर ही म्हणू शकतो वाय इज मच लेस दिस दॅन. नाव हिअर दोघांचे स्क्वेअर केले तर ए स्क्वेअर विल बी 100, वाय स्क्वेअर विल बी 1. नाव ॲड वाय स्क्वेअर इन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मध्ये मी वाय स्क्वेअर ॲड केलं, किती येईल व्हॅल्यू 100.1. सॉरी, हे 0.1 चा स्क्वेअर 0.01 होईल. 0.1 चा स्क्वेअर काय ना 0.01 आणि मग याचा स्क्वेअर केला तर 100.01 आलं. म्हणजे ए स्क्वेअर मध्ये वाय स्क्वेअर ऍड केलं 100.01 म्हणजे हे नियरली 100च आहे. काय ए स्क्वेअरच्या व्हॅल्यूत खूप मोठा चेंज झालाय का सांगा. काय सांगतोय बघा, ए स्क्वेअर मध्ये वाय स्क्वेअर मी ऍड केलं 100.01 आलं. 100 होती व्हॅल्यू याची ए स्क्वेअरची, मग 100.01 म्हणजे नियरली इक्वल टू 100च आहे ना. ते काय फरक झालाय का, याचा अर्थ ए स्क्वेअर मध्ये वाय स्क्वेअर ऍड जर केलं तर ते ए स्क्वेअरच्या व्हॅल्यूत काय चेंजच होत नाही. म्हणजे घेता येईल असा एवढा मोठा चेंज होत आहे, त्यामुळे नाही ऍड केलं तरी चालतं. आहे 100 लिहिलं 100.01 लिहिलं तरीही काय होतं, इथं काय जास्त फरक पडत नाही. म्हणून आपण इथं काय करणार आहे, इथं आपला आहे ना वाय स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, तर या ए स्क्वेअर मध्ये वाय स्क्वेअर ऍड केलं तर ए स्क्वेअरची व्हॅल्यू जास्त चेंज होत नाही, मग आपण ऍडच करणार नाही कारण काय जास्त मोठा चेंज नाहीये. आणि ही अशी कंडिशन असते, हिअर वाय स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. तुम्ही इथं निग्लेक्ट करू शकता, त्याचं कारण मी आता सांगितलं. वाय स्क्वेअरला काय करू शकतोय आपण, निग्लेक्ट करू शकतो, इथं जास्त फरक पडत नाही म्हणून. आणि मग निग्लेक्ट केलं तर हेच रिझल्टंट फोर्सचं इक्वेशन कसं येईल बघा, एफ आर इक्वल टू नाव के इंटू क्यू स्क्वेअर इंटू वाय. आणि हे वाय म्हणा की तुम्ही इथं वाय आहे, मग हे वाय का निग्लेक्ट केलं नाही, ते काय कुणात ऍड केलंय का आपण. निग्लेक्ट कधी करता येतं, या कंडिशनला फक्त. मल्टिप्लिकेशन असेल तर खूप मोठा फरक होतो. 0.1 न जर कुणाला तर मल्टिप्लाय केलं तर एक फ्रॅक्शनच चेंज होतो, मग तो खूप मोठा चेंज झाला. आता इथं वाय स्क्वेअर जर निग्लेक्ट केलं म्हणजे हे काढून टाकलं आपण, वाय स्क्वेअर निग्लेक्ट केलं, मग राहिलं फक्त ए स्क्वेअर. आणि ए स्क्वेअरचा ब्रॅकेट रेज टू परत किती आहे 3/2. मग हे ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 3/2 म्हणजे याची व्हॅल्यू काय राहते, ए क्यूब राहते. सो दिस इक्वेशन विल बी के क्यू स्क्वेअर इंटू वाय डिवायडेड बाय ए क्यूब असं इक्वेशन आलं रिझल्टंट फोर्स. मग प्रपोर्शनॅलिटीचं कोणतं इक्वेशन बरोबर आहे, वायला प्रपोर्शनॅलिटी कशी आहे, मग दिस वाय प्रपोर्शनॅलिटी विल बी फोर्स एफ आर. दिस एफ रिझल्टंट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. इथं दिसतंय का वाय वरती आहे ना, हा रिझल्टंट फोर्स एफ आर विल बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. सो अवर ऑप्शन बी इज करेक्ट. या टाइप मध्ये थोडं अवघड वाटेल, पण मग तुम्ही वेक्टर वाचला नाही असा अर्थ झाला याचा. वेक्टर स्टडी केला असेल तर हे काहीच अवघड नाहीये. प्रत्येक टॉपिक होणारा एका टॉपिक वरती दुसरा टॉपिक डिपेंड आहे, असं 12वी आपलं संपेपर्यंत हे सगळं असंच चालू राहणार आहे. याचा अर्थ रोज स्टडी असेल, रोजच्या रोज प्रत्येक पॉईंट. तुम्ही म्हणाल की हे अवघड आहे सोडून देऊया, पुढचा एखादा सोपा टॉपिक घेऊया, नाही तो अजून अवघड वाटणार.
प्रत्येक टॉपिक स्टडी करत गेला तर त्याच्यावरती पुढचा डिपेंड आहे, त्याच्यावरती पुढचा डिपेंड आहे. आणि पर्टिक्युलरली आपल्या सेक्शनमध्ये तर इलेक्ट्रोस्टॅटिक व्यवस्थित स्टडी करत गेला की मगच करंट इलेक्ट्रिसिटी कळणार आहे. करंट कळालं की तरच मॅग्नेटिझम कळणार आहे, इंडक्शन कळणार आहे, एसी करंट कळणार आहे. त्यामुळे एकावरती एक डिपेंड असल्यामुळे प्रत्येक पॉईंट त्यावेळी स्टडी करत चला तर तो व्यवस्थित लक्षात येतो. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये थोडी थेरी यूज करायची, त्यासाठी मी अगोदर थोडी एक थेरी सांगतोय तुम्हाला. थेरी म्हणजे कंडिशन आहे ज्याला आपल्याला इथे यूज करायचे. नाउ हिअर आय राईट हे इक्विलिब्रियम ऑफ 3 लिनियर चार्जेस. इक्विलिब्रियमचा वर्डचा मीनिंग मी सांगितलंय. एखाद्या चार्ज वरती नेट फोर्स 0 असेल तर आपण म्हणतो तो चार्ज इक्विलिब्रियम मध्ये आहे. ओके, आता इथं 3 लिनियर चार्जेस म्हणजे काय? सपोज वी हॅव दिस 2 चार्जेस प्लस क्यू. दीज आर दी 2 चार्जेस प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स आर. दोघांमधलं डिस्टन्स किती आता इथं आर डिस्टन्स दिलंय. हे लिनियर चार्जेस आहेत आणि या दोघांना जॉईन करणारी लाईन जी आहे या लाईन वरती एक थर्ड चार्ज मी इथं प्लेस करतो. सपोज तो ही पॉझिटिव्ह चार्ज आहे. हाही काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज. तर मी असं विचार आणि मॅक्झिमम क्वेश्चन याच्यावरती असतात. यातला एखादा चार्ज जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तर यातला एखादा चार्ज कसा असेल? इक्विलिब्रियम. सपोज हा क्यू जर इक्विलिब्रियम मध्ये असेल, सेंटरलाच आहे असं नाही, हा कुठेही असेल. इथं सपोज इथं होता हा चार्ज अँड दिस क्यू चार्ज इज ॲट ए डिस्टन्स एक्स फ्रॉम दिस चार्ज. किंवा याला असं समजा हे काय सेमच असतील असंही नाही, बऱ्याच कंडिशन डिफरंट येऊ शकतात. आपण यांना Q1 Q2 म्हटलं. These 2 charges are Q1 Q2 and Q charge is placed on the line joining the 2 charges at distance x from Q1. आणि असं विचारलं जातं काही क्वेश्चन मध्ये की सपोज दिस Q चार्ज इज इन इक्विलिब्रियम. हा Q चार्ज कधी इक्विलिब्रियम मध्ये असेल? हा Q चार्ज इक्विलिब्रियम मध्ये आहे याचा अर्थ काय? द फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय दिस चार्ज शुड बी 0. मग याच्यावरती फोर्स किती? दिस Q चार्ज एक्सपिरियन्सेस 2 फोर्सेस ड्यू टू दिस 2 चार्जेस. या दोघांमुळे याच्यावरती 2 फोर्स असणार. कसे असतील बघा? ह्या दोघात काय होईल? रिपल्शन. सो फोर्स ऑन दिस चार्ज विल बी इन दिस डायरेक्शन. F1 म्हणूया आपण याला. ह्या दोघात रिपल्शन होणार म्हणजे हा याला इकडे रिपेल करणार. सो दी फोर्स विल बी इन दिस डायरेक्शन F2. म्हणजे अपोजिट डायरेक्शन ने येत आहेत फोर्स. अपोजिट आले म्हटलं की कॅन्सल होऊ शकतात. कधी? इफ दिस 2 फोर्सेस आर इक्वल. F1 शुड बी इक्वल टू F2. आता F1 काय? F1 ह्या दोघांमधला फोर्स आहे. फॉर्म्युला कुलम्स लॉ वरून K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर असतं. इथं येणार Q1 इंटू Q अपॉन एक्स स्क्वेअर. डिस्टन्स दोघांमधला. आता हे जर x असेल तर रिमेनिंग डिस्टन्स काय येणार? R मायनस एक्स. हे डिस्टन्स काय आलं? R मायनस एक्स आणि F2 ची व्हॅल्यू K इंटू ह्या दोघांचा प्रोडक्ट Q2Q अपॉन R मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. Q कॅन्सल होईल, K कॅन्सल होईल and we find relation such as Q1 x square upon equal to Q2 by R minus x bracket square. आणि मग या रेशोचा यूज करा. जर तुम्हाला असं विचारलं की हा इक्विलिब्रियम मध्ये असेल तर यातली एखादी व्हॅल्यू x कॅल्क्युलेट करा म्हणतील, Q1 काय असेल, Q2 काय असेल, R काय असेल, काही यातलं कॅल्क्युलेट करायला विचारतील. त्यावेळी हा रेशो यूज करा. कधी? हा इक्विलिब्रियम मध्ये आहे असं दिलं असेल तर. म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये चार्ज असतो हे कशावरून कळतंय? लक्षात आलं? ही एक कंडिशन. यातला कुठलाही एखादा चार्ज दिला तरी कुठं Q2 इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हटलं तरी काय लक्षात ठेवायचं? याच्यावरचा नेट फोर्स 0 आला पाहिजे. ही एक कंडिशन. ही झालं थर्ड चार्ज इन इक्विलिब्रियम. म्हणजे एक चार्ज यातला इक्विलिब्रियम दिला असेल तर. आता ही सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये असू शकते का? सिस्टीम म्हणजे काय? तर तिन्ही चार्ज इक्विलिब्रियम मध्ये एकाच वेळी असतील का? म्हणजे फोर्स ऑन ऑल दी 3 चार्जेस इक्वल. अशी कंडिशन कधी मिळू शकते का? तर त्याला ही एक कंडिशन आहे. ती फक्त प्रत्येक वेळी मिळणार नाही. एका पर्टिक्युलर कंडिशनलाच आपल्याला हे मिळू शकतं. सपोज दीज आर दी 2 चार्जेस Q1 Q2 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत असं म्हटलं मी. आणि मग तिसरा चार्ज मी इथं प्लेस केला. नाव दिस इज दी थर्ड चार्ज. आणि हा थर्ड चार्ज पॉझिटिव्ह घेतलाय मी इनिशियली. आपण चेक करतोय ही सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये येऊ शकता. म्हणजे या तिघांवरती असलेला नेट फोर्स 0 होऊ शकतो का? कॅन्सल होऊ शकतो का? सपोज हा Q आहे, याच्यावरचा 0 होऊ शकतोय माहिती आहे. याच्यावरचा होईल का? याच्यावरती किती फोर्स असतील? Q1 वरती फोर्स असेल 2. एक Q अप्लाय करणार, एक Q2 अप्लाय करणार. या दोघांमधला फोर्स घ्यायचा असेल तर x. टोटल डिस्टन्स R म्हणतो आपण याला.
आणि ही रिमेनिंग डिस्टन्स काय r-x, तीच कंडिशन घेऊन सोडवायचं असेल तर. आता यामध्ये आहे असं सॉल्व्ह केलं जातं. याच हा इक्विलिब्रियम आहे का चेक करायचं. डायरेक्शन बघा, हा याला काय करणार रिपेल करणार, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, हे पण दोन पॉझिटिव्हच आहेत ना, मग हा पण रिपेलच करणार, मग दोन्ही फोर्स तर इकडे येईल, कॅन्सल होणं पॉसिबल नाही, म्हणजे हा इक्विलिब्रियम मध्ये येणं पॉसिबल नाही. म्हणजे आहे असे चार्जेस असतील तर ही सिस्टीम टोटल चार्जेस इक्विलिब्रियम मध्ये येऊ शकत नाहीत. सपोज मी हा निगेटिव्ह घेतला, हा चार्ज कसा यूज केला निगेटिव्ह. आता इथं सांगा हा इक्विलिब्रियम मध्ये येऊ शकतोय का, ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन, या दोघांमध्ये अट्रॅक्शन, इक्वल अपोजिट फोर्स घेतले तर कॅन्सल होऊ शकतो, हा येऊ शकतो. याचं सांगा मला. आता Q1 चार्जवरचा नेट फोर्स 0 होऊ शकतो का, होऊ शकतो. कसा येणार बघा, ह्या दोघात काय होणार आहे अट्रॅक्शन, इकडे येईल, ह्या दोघांमध्ये काय असणार आहे रिपल्शन, तो फोर्स इकडे येईल, म्हणजे इक्वल अपोजिट घेतले ह्या दोघांचे फोर्स की कॅन्सल होऊ शकतात. म्हणजे काय कंडिशन, याच्यावरचा नेट फोर्स 0 कधी येईल, मग हा फोर्स F1 म्हणा, तर F1 काय येणार, F1 फोर्सची व्हॅल्यू येणार K इंटू Q1Q अपॉन x² इक्वल टू हा F2 म्हणा, F2 कोणामधला या दोघांमधला, सो F2 इक्वल टू K इंटू बघा Q1 Q2 अपॉन r² आहे टोटल डिस्टन्स. आणि मग हे इक्वल आणि अपोजिट असतील तर हे कॅन्सल होतील, 0 येईल. तसंच सेम इकडच्या चार्जला. याचा अर्थ हे तिन्ही सिस्टीम चार्जची सिस्टीम तिन्ही चार्ज इक्विलिब्रियम मध्ये एकाच वेळी येऊ शकतात, म्हणजे ही सिस्टीमही इक्विलिब्रियम मध्ये येऊ शकते, फक्त टोटल चार्ज नेट फोर्स 0 झाला पाहिजे. ह्या कंडिशन लक्षात ठेवा. मग क्वेश्चन सोडवायचा असेल तर 3 चार्जेस प्लस Q प्लस Q आर प्लेस्ड रिस्पेक्टिव्हली ॲट डिस्टन्स O d/2 and d. O म्हणजे 0 येते, 0 d/2 and d from the origin O on the x axis. सपोज आपण x axis घेऊया इथं. This will be our x axis. This is our origin. हा झाला origin. मग आणखी दोन डिस्टन्स दिले तिथं. सपोज हे d/2 आणि त्याच्या बरोबर डबल काय झालं d. आता चार्जेस कसे आहेत, इथं प्लस Q आहे, इथं स्मॉल Q आहे आणि इथं कॅपिटल Q, प्लस Q परत चार्ज आहे, हाही प्लसच आहे. आता ह्या टाइप मध्ये एक्स ऍक्सिस वरती ओरिजिन पासून असे चार्जेस प्लेस केलेत. इफ द नेट फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय Q ॲट x इक्वल टू 0, म्हणजे याच्यावरती असलेला नेट फोर्स 0 असेल, देन व्हॅल्यू ऑफ स्मॉल Q ची व्हॅल्यू काय असेल विचार करा. हे बघा आता लिहून दिलंय मी तुम्हाला इथं. या टाइप मध्ये नेट फोर्स 0 कधी येईल सांगा. याच्यावरती आधी दोन फोर्स कोणते सांगा. या दोघांमध्ये काय होईल, या दोघांमध्ये काय होईल रिपल्शन, या दोघांमध्ये रिपल्शनच. मग तुम्ही म्हणाल की हा Q चार्ज आहे आणि याला जर तुम्ही इकडं रिपेल केलं तर हा फोर्स इकडे येईल आणि या दोघांमध्ये रिपल्शन हा पण फोर्स इकडंच येणार, मग 0 कसा होईल. याचा अर्थ या Q ची व्हॅल्यू आपल्याला जी फाइंड आउट करायला विचारले, ही व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह मध्येही असू शकते, असा याचा मिनिंग झालं. म्हणजे हे प्लस Q आहे, हे प्लस Q आहे, पण हे काय आहे माहित नाही, प्लस आहे का मायनस आहे. मग आपण त्याला आता हे प्लस घेऊन तर येतच नाहीये, मग हा कसा पाहिजे मायनस, जसं आता मी सांगितलं होतं ते. हा मायनस Q असेल सपोज, हा जर मायनस Q असेल तर आता या दोघांमध्ये काय होणार सांगा अट्रॅक्शन आणि या दोघांमध्ये रिपल्शन, म्हणजे हे दोन फोर्स इक्वल आणि अपोजिट. मग याला F1 म्हणा, हा F2 झाला. मग F1 म्हणजे ह्या दोघांमधला फोर्स बिटवीन दीज टू x आलं, सॉरी हे डिस्टन्स किती आहे d/2 आणि टोटल डिस्टन्स किती आहे d. आता या दोघांमधला फोर्स F1 K इंटू बघा कॅपिटल Q स्मॉल Q अपॉन d/2 चा स्क्वेअर म्हणजे d²/4. डिस्टन्स स्क्वेअर असतो ना, फोर्स मध्ये मी सांगितलंय साइन घ्यायचं नाही, फक्त काय घ्यायची मॅग्निट्यूड. आणि हा फोर्स कोणाला इक्वल पाहिजे Q इक्वल टू F1 इक्वल टू F2 पाहिजे, तरच नेट फोर्स याच्यावरचा 0 होईल. सो इट विल बी फोर्स K इंटू F2 फोर्स म्हणजे या आणि या चार्ज मधला Q इंटू Q स्क्वेअर डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे किती d². K कॅन्सल होईल, एक Q कॅन्सल होईल, d² कॅन्सल होईल, 4 राहतं इथं रिमेनिंग. म्हणजे काय आलं बघा स्मॉल Q इक्वल टू कॅपिटल Q/4. असाही ऑप्शन होता, पण हा ऑप्शन चुकीचा येतोय. फाय दिस Q शुड बी निगेटिव्ह. हा Q कसा पाहिजे निगेटिव्ह, तरच याच्यावरचा नेट चार्ज
नेट फोर्स 0 होतोय, हा पॉझिटिव्ह असेल तर याच्यावरचा नेट फोर्स 0च होत नाही. सो दिस क्यू शुड बी निगेटिव्ह. दिस मीन्स क्यू शुड बी मायनस क्यू बाय 4. दिस इज द आन्सर. ह्या स्मॉल क्यू ची व्हॅल्यू मग किती असावी, मायनस क्यू बाय 4 एवढी व्हॅल्यू असेल तर या कॅपिटल क्यू वरती असलेला नेट फोर्स 0 येतो आणि ही आपली एक कंडिशन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा.